आणि आयज आम्ही डायरेक्टर ऑफ पंचायत तांकां एक कंप्लेन रजिस्टर करपाक केलेले. कंप्लेन वाचून दाखयता. कंप्लेन अंडर पंचायत राज एक्ट 1994 seeking immediate intervention in the matter of issuing stop work order come show cause notice and inquiry, suspension and action against deputy sarpanch and panchayat secretary for fraud, suppression of gram sabha resolution, illegal permission, corruption and abuse of authority. या हेडिंगाच्या अंडर आम्ही त्यांना 9 पॉईंट्स दिलेले असा. त्याबरोबर त्यांना एनेक्शर्स जे दिलेले असतात, एक स्टॉप नोटीसचे एनेक्शर ॲड केलेलं असा. ग्रामसभा रिझोल्युशन जे आम्ही 17 पॉईंट्स असले आणि 5 रिझोल्युशन असलेले ते त्या एनेक्शर म्हणून ॲड केलेले असा. आणि पहिलेचे जे रिझोल्युशन असलेले त्यांच्यानी ॲक्सेस रोड दिलेलं कानापूर रिअल इस्टेट एका जे जाग्यासून दिले ती जागा कम्युनिटी लँड असलेली 19/2 सर्वे नंबर आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स अवेलेबल ना पंचायतीकडे. आणि ते रिझोल्युशन त्यांच्यानी जे पास केलेले रोड ॲक्सेस दिवपाचे ते रिझोल्युशनान कितें आसा की मायनॉरिटी इज इन फेवर ऑफ द गिविंग रोड ॲक्सेस. म्हणजे 5 मेंबर आसा ते म्हणटा की आमकां रोड दिवपाक कांय हरकत ना आणि 6 मेंबर मेजॉरिटी म्हणटा की वी आर अगेन्स्ट द गिविंग ॲक्सेस टू द रोड. सो हे मायनॉरिटी मेजॉरिटी जाल्लेले आसा थंयसर आणि मेजॉरिटी इज अगेन्स्ट ॲक्सेस टू द रोड आसा. सो हे इनलिगल जे त्यांच्यानी रिझोल्युशन पास करून एनओसीची दिलेली आसा. हे मॅटर्स आम्ही त्या एनेक्शर त्याचे सगळे कॉपीज ॲड करून डायरेक्टराक दिलेले आसा की त्यांनी ह्या विरुद्ध सगळी स्ट्रिक्ट ॲक्शन घेवपाचे. तुमकां जे पॉईंट्स आसा ते हेडिंग तुमकां मेन पॉईंट वाचून दाखयता. फर्स्ट पॉईंट हा व्हायलेशन ऑफ स्टॅच्युटरी ड्युटीज बाय सरपंच अँड डेप्युटी सरपंच. आता प्रेझेंटली जी लास्ट जी सरपंच असलेली ती मिस दिव्या नायक असली यांच्यानी रेजिग्नेशन देऊन जे ॲक्टिंग आता डेप्युटी सरपंच असली त्यानंतरची असली आयशा बी. सो ती आयशा बी कितें आसता ती आता सरपंच जाता पोस्ट हेड करता. सो फाटले कितलेशेच दीस जे आमचे स्टॉप नोटीस स्टॉप वर्क ऑर्डर असले जे सायन करपाक ही अवेलेबल ना. इवन पंचायत सेक्रेटरीन एबसेंट रावला म्हटल्यार त्यांनी लीव घालून रावला आसा. कशें तरी ते पोस्टपोन करता फुडें करता. आमकां डेली कितें ना कितें रिजन्स मेळटा. 19 एप्रिलाक आमची ग्रामसभा जाल्लेली. 27 एप्रिलाक त्यांच्यानी 28 एप्रिलाक त्यांच्यानी स्टॉप नोटीस काढलेली आसा. ती प्रॉपर ड्राफ्ट केलेली नसते. त्या पासून ह्या हितून मेन्शन केलेलं आसा की त्यांनी प्रॉपर ड्राफ्ट करून ना स्टॉप नोटीस. सो नेक्स्ट पॉईंट आसा फ्रॉडुलंट पंचायत रिझोल्युशन अँड एनओसी फॉर एक्सेस ऑफ रोड टू द सब्जेक्ट प्रोजेक्ट. जसं आता तुमकां सांगलो 19/2 रोड 19/2 सर्वे नंबर याच्या अंडर त्यांच्यानी रोड एक्सेस घेतलेला असा. त्याच्याबद्दल त्यांची अटॅचमेंट केलेलं असा आणि ती कम्युनिटी लँड असा ते अटॅचमेंट केलेलं असा. थर्ड पॉईंट असा सप्रेशन अँड फॉल्सिफिकेशन ऑफ ग्रामसभा मिटिंग अँड प्रोसिडिंग अँड रिझोल्युशन्स. यातून कितें पळोवन गेलेलं असा की ग्रामसभा मिटिंग एक आम्ही 17 रिझन्स सांगलेले. ते रिझन्स मिळून त्याच्या खातीर आम्ही सांगलेले की 5 रिझोल्युशन घेऊया आणि ते सगळ्या युनॅनिमस मेजॉरिटी म्हटल्यार सगळ्या जितले त्याचे लोक केले 500 प्लस ते सगळ्यांनी त्याका होकार दिवन हय म्हणून हे रिझोल्युशन 5 रिझोल्युशन पास केलेले. सो जेन्ना स्टॉप नोटीस इश्यू करपाची असता स्टॉप वर्क ऑर्डर तेन्ना हे 17 पॉईंट्स घेवंक जाय. त्याच्या बरोबर ते त्याच्या खातीर ह्या कारणा खातीर आम्ही तुमकां स्टॉप वर्क ऑर्डर दिता तो स्टॉप नोटीस दिता अशें तांकां शोकस नोटीस दिता ही वचोंक दिता कन्सर्न पार्टी. थर्ड पॉईंट आसा. फोर्थ पॉईंट असा इलिगल स्टॉप नोटीस अँड फेलियर टू करेक्ट. जरी तुमकां सांगितले स्टॉप नोटीस त्यांच्यानी ड्राफ्ट प्रॉपर नसलेले. सो तांकां आम्ही पंचायत सेक्रेटरी आणि सरपंचापासून इन्फॉर्म केले त्या टायमाच्या की आम्ही तुमकां ड्राफ्ट करून दिला प्रॉपरली. त्यांना ड्राफ्ट करून दिलेली असा. ती प्रिंट करून बसून घेतलेली असा त्यांच्यानी. पण जशी आम्ही ती प्रिंट करून घेतलेली तसेच हे जे सायनिंग ऑथॉरिटी असा ते गायब झालेले असा. सो बिकॉज ऑफ दिस कन्सर्न हे जे ज्या तरेन खेळ चल्ला कारापूर सरपंच पंचायतीचो ज्या तरेन ते एबसेंट रावता आपली ज्यो ड्युटीज आसा ते करिना सायन मारपाची जी ऑथॉरिटी आसा सायन करिना लिखून रावता. ह्या खातीर आम्ही डायरेक्टराक मेळपाक केलें की तुमी हेंचेर एक्शन घेवंक जाय की कित्याक कशें बिहेव करता ते. सिलेक्टिव्ह डिलेज अँड बायस डिसिजन मेकिंग पॉईंट ऑलरेडी इन्क्लुडेड आसा तुमकां सांगला त्यातून. मागीर प्लॅन रेजिग्नेशन ऑन लॉफुल एबसेंट फ्रॉम ऑफिस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्रेकडाऊन तो आता मेन्शन केलेला जाता. ओपन डिस्प्ले ऑफ पोल्युशन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्या अशें पळोवन गेला की काल ह्या डायरेक्टर ऑफ पंचायत ह्या ऑफिसान आमकां एक व्हिडिओ मेळ्ळो की एक्स सरपंच तन्वी सावंत आणि दिव्या ही एक हिंदी उलयतात त्या मनशा बरोबर हांगासर ऑफिसान मेळपाक केल्ली. कोणाक मेळपाक केल्ली ती फक्त डायरेक्टराक एडिशनल डायरेक्टराक. पण आमच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तोच मनीस असलो तो कन्सर्न पार्टी असलो एरिक्टर इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड. सो आम्ही हे डायरेक्टराक सांगला की एकूण लक्ष घालपाचें बिकॉज केस तेन्ना चल्लेली आसा. तेन्ना एक्स सरपंच कित्याक कन्सर्न पार्टी बरोबर जे ऑपोजीट पार्टी आसा जे केस चालू आसा अजून सो त्या बरोबर ते कित्याक मेळून कितें कसली खिचडी तयार करता. सो हेच्या बरोबर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर जावंक जाय. सो हे आम्ही सगळे केलेले आसा. 8वो पॉईंट आसा इलिगल परमिशन ग्रांटेड विदाउट ड्यू प्रोसेस. सो हितून आम्ही मेन पॉईंट हायलाइट केला आसा की 50 हेक्टराच्या जास्त लँडाचेर हे कन्स्ट्रक्शन आसा आणि एज पर एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट तितून इसी क्लियर एनवायरमेंट क्लियरन्स ही घेवंक जाय. एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जावंक जाय. सो हे खंयसरूच त्यांच्या डॉक्युमेंटाने त्यांच्या सबमिट केला त्या डॉक्युमेंटान खंयसरूच मेळना डॉक्युमेंट. सो हेचेर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर जावंक जाय. थरो इन्व्हेस्टिगेशन हेचेर जावंक जाय की तांकां परमिशन कशें मेळटा. इलिगल एक्सेस रोड अँड कम्युनिटी लँड व्हायलेशन हे तुमकां ऑलरेडी सांगलेलें आसा. फेलियर टू प्रोटेक्ट राइट्स ऑफ शेड्यूल ट्राइब शेड्यूल कास्ट इन अदर बॅकवर्ड कम्युनिटीज इंडिजिनियस कम्युनिटीज आसा ज्यो थंयसर दोंगराचेर आपले शेत करताले रानटी फ्रुट्स विकून जगताले इकॉनॉमी तेचेर आसलेली. थंयसर ट्रेडिशनल एक्सेस रोड्स आसा लेक्स आसा स्प्रिंग्स आसा ह्या हेंचेर कन्सिडरेशन करिनासतना ग्रामसभान मिटींग घेनासतना कशें तेंच्यांनी तांकां परमिशन दिलें कन्सर्न कंपनी. हे जाले 10 पॉईंट. हे 10 पॉईंट आमी तांकां डायरेक्टराक सांगलेले आसा आणि त्याच्या अंडर तांकां सांगलें की ग्राउंड पे एक्शन अंडर सेक्शन 50/4 पंचायत राज ॲक्ट ह्याच्या प्रमाणे आणि अदर रिलेव्हंट जे सेक्शन्स आसा एज पर पंचायत राज ॲक्ट ह्याच्या प्रमाणे ऑल द ऑफिसर्स सरपंच डेप्युटी सरपंच आणि पंचायत सेक्रेटरी हेंचेर तेंच्यांनी एक्शन्स घेवपाची इमिजिएटली तेजे एक्शन स्टार्ट करूंक जाय. सो प्रेयर्स आमी जे सांगलेले आसा तांकां प्रेयर्स आसा. फर्स्ट प्रेयर इमिजिएट इश्युअन्स ऑफ स्पीकिंग लीगल proper stop work order come show cause notice including the 17 reasons stated in the Gram Sabha resolution dated 19th April 2026
in supersession of the defective stop notice dated 20th April 2026. Second point, independent inquiry into actions of Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary. Third point, calling and securing all the original records. Resolution needs permission. तुका खबर आसा की जेन्ना अशें गडबड जाल्ले आसता तेन्ना फायल्स गायब करपाच्यो सवय जाल्ली नासता. Fourth point, suspension of concerned persons pending inquiry. जे इन्वॉल्व आसा ऑफिशियल्स तांकां सगळ्यांक सस्पेंड करपाचें. Fifth point, declaration of fraudulent resolutions and NOC regarding the access road as a null and void. कम्युनिदात लँडान तेंच्यांनी एक्सेस घेतलो आसा तेच्या बद्दल. Next point, investigation into collusion with private builder and corruption by Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary. And last point, initiation of removal proceeding and other proceeding against the Sarpanch, Deputy Sarpanch and Panchayat Secretary under section 50/4 and other relevant provision under Goa Panchayat Raj Act 1994. आणि लास्ट म्हटलं तांकां तरी दिसता की आनी खंयचे सेक्शन्स यूज करपाक मेळटा एज पर पंचायत राज एक्ट ते सगळे यूज करून प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन इन्क्वायरी करून हेंचेर एक्शन्स घेवंक जाय असो करून आमी तांकां एक आमची कंप्लेंट तांकां सबमीट केल्ली आसा डायरेक्टर ऑफ पंचायत. डायरेक्टरान सांगला की तुम्ही वॉर्ड इन्वर्ट करा सांगला. सेकंडली त्यांनी सजेस्ट केला की आम्ही पेटिशन पण एडिशनल सबमिट करूंक जाय तांकां. सो ते लिगल जो आनी एक डॉक्युमेंट सबमिट करपाचें आसा ते आमी रोखडेच तांकां लिगल डॉक्युमेंट आनी सबमिट करले. आम्ही तांकां बेगीनूच दिवपाक सांगला. एक्झॅक्टली आमी तांकां टायम पिरियड डिफायन करूंक ना पण आमी तेचेर फॉलोअप करतले. काल ती आयिल्ली हांगसर डायरेक्टर पंचायत तन्वी सावंत आनी दिव्या नायक जी रिजायन जाली ती सरपंच ते कित्या खातीर आयिल्ले म्हणून सांगला. आमकां कांय इन्फॉर्मेशन मेळोंक ना कित्याक लागून हांगासर येयल्ली ती कळ्ळें. सो आमकां इतलेंच इन्फॉर्मेशन मेळ्ळें की आमी जे गांवकारी चॅनल आसले तुमचे कोण रिपोर्टर तेंच्यांनी ते आमकां दाखोवन दिलें की अशें घडलेली आसा गजाल डायरेक्टर ऑफ पंचायत. सो तेन्ना आमकां कळ्ळें की हे दोन एक्स सरपंच डायरेक्टर ऑफ पंचायत विथ वन मोर पर्सन वॉज देर मेल पर्सन ही वॉज स्पीकिंग इन हिंदी. सो गोंयचो मनीस युजली हिंदी स्पीक करिना आपल्याच मनशा बरोबर. सो डाऊट तितून मोस्ट प्रॉब्ली येता की तो मनीस आसलो तेंच्या बरोबर आसलो मेल पर्सन ही वॉज फ्रॉम द ऑपोजिट पार्टी दॅट इज फ्रॉम डायरेक्टर इन्फ्रा प्रायवेट लिमिटेड कोण ते रिप्रेझेंटेटिव्ह आसतो डायरेक्टर ऑफ पंचायत मेळ्ळी ती काल. ते आमकां डिटेल खबर ना. ओके तिने जे राजीनामा दिला पळय सरपंच पदाचो तो एक्सेप्ट झाला तिथो. तांकां ते 10 दिसाचो टायम पिरियड आसता. 10 दिसाचो टायम पिरियड लॅप्स जाल्या बरोबर तेंच्यांनी त्या दिसाची सायन केल्लेली ती स्टॉप नोटीस जी इनकम्प्लीट आसा ती त्यांनी सायन करून त्याचा टाइम पिरियड सोंपलो. पण त्यातून डिफेक्टिव्ह असं म्हणून आम्ही सांगलें की ही जी नोटीस आसा ती बरोबर ना. सो त्याच्यानंतर जे नेक्स्ट सरपंच असतो टेक ओवर करता तो आयशा बी यांनी ती आम्ही ती करेक्ट केलेली आसा. ते डॉक्युमेंट आम्ही सगळे सबमिट केले. त्यांच्यानी प्रिंट आउट पासून घेऊन घेतला आमच्या पुढे. ते सगळे त्यांनी साईन करून दिसले आयशा बी आणि पंचायत सेक्रेटरी महादेव ना या दोन जणांनी त्याचे ते डॉक्युमेंट साईन करून सगळे रेडी करून दिलेले. आम्ही सगळे त्यांना ड्राफ्ट प्रॉपर इंग्लिश लिगल टर्म सगळे ड्राफ्ट करून त्यांना दिलेले. पण त्यांच्यानी ते एक्सेप्ट करून ना त्याच्यानंतर ती गायब झाली एक ना ऑफिसात पंचायती आणि पंचायत सेक्रेटरीन 3 दिवसाची लीव घेतला म्हणून ते कळलं आसा. त्याच्यानंतर आता सेकंड सॅटर्डे येवपाचो आसा. सो हे फुल वीक त्यांच्यानी कसो तरेन प्लॅन केल्लो आसा ह्या एक विकाक एबसेंट रावपाचें कशें तरी त्याच्या फुडल्या मागीर पळोवया. डायरेक्टर ऑफ पंचायतीन माहिती दिले प्रमाणे ताणें 20 एप्रिला तिणें राजीनामा दिल्लो आणि 5 मेक तिजो एक्सेप्ट केलो राजीनामा अशें म्हणून डायरेक्टर ऑफ पंचायत. इन्फॉर्मेशन माझे कडना प्रेझेंट तुम्ही म्हणता पंचायतीन वारंवार जर वयता कितले फावटी केला आणि तुमकां कितें कारण सांगता. पहिले फावट पंचायत सेक्रेटरी सांगतालो की आपण हेचेर सायन करू शकना बिकॉज स्टॉप नोटीस आसा म्हणटा. मागीर दुसरे फावट म्हणटा आमी करता कळ्ळें. पण तो खंयचो आसता एक मयाचो बीन पोस्ट केल्लो आसता तो अल्टरनेट आसता तो गायब रावता. एक दीस येता एक दीस येना. दुसरे फावट ड्राफ्ट आमी जसो प्रिंट केलो मागीर तो म्हणटा कितें पयलीं सरपंचाक सायन करून मागीर आपूण करता. सरपंच नाल्यार आपूण कितें करूं ते एक्सक्यूज. सो अशे खुबशे एक्सक्यूज जाल्लेले आसा. कळ्ळें. आमी इतले फावटी गेल्ले आसा पंचायतीन की काउंट करपाचें ना. डेली 2-2 मनशां तरी वयताच आनी विचारता की पत्तो खंय आसा. इवन आमचे गांवांतले बायलां मनशां जे पण प्रेझेंट सरपंच जाल्ले आसा आयशा बी त्याच्या घरा वचून फायंड आउट करता की ते लग्नासून येयले आनी कोणा रिलेटिव्हाक घरा गेला अशें पासून आमी विचार फायंड आउट करपाक तितले पासून आमी पर्सनली आमच्याकडून मेहनत घेतली की ते कन्सर्न पर्सन जर येयल्लेले आसा जाल्यार आमी स्वता व्हरून फायल तेजे कडेन दिवन ती सायन करून घेवपाक आमचे मनीस पासून रेडी आसा. पण पर्सनूच तरी आपल्या घरात ना अवेलेबल खंय गायब जालो आमकां खबरूच ना. आता मान्सून येवपाक जाल्यार तुमची पंचायतीची कामां जर सरपंचूय ना उपसरपंचूय ना जाल्यार कोण हाताळटा हें कामां. हेच आमी आतां डायरेक्टर पंचायत सांगपाक आमी सगळे डिटेल बरयलाचे की बाकीचे जे वर्क आसा मान्सून वर्क बाकीच्या लोकांचे फायल आसा एनओसी आनी कितें फायल आसा ते सगळे पेंडींग उरलेले आसा. किंवा आतां ते कशें सायन करता ते आमकां खबर ना बिकॉज तो मनीस खंय आसा तितलो आमकां कांय आयडिया ना. ते रातचे वरून सायनी फायल करता काय लिपोवन केन्ना सायन करता ते कोणाक आयडिया ना. सो लोकांची जितले पेंडींग काम आसा ती तेंच्यांनी हाडून दवरली आसा ह्या 2 मनशांनी ऑफिशियल्सांनी. डायरेक्टर ऑफ पंचायत आता एक्शन घेतलो ताजेर काय बेस्ट वयल्यावर तुमकां आमी वयल्यावर कांय घेवचें ना बिकॉज आमी इतले 33 डेज आमी थंयसर कारापुरान प्रोटेस्ट केल्लेले आसा. आयज तांकां एक सांगपाक येयला आमी सगळे इतले मोठे संख्या मोठी संख्या सांगना 50% लोक येयल्ले आसा हांगासर आनी चड लोक येतले मागीर. हे लोक जे येयल्ले आसा फक्त रिप्रेझेंटेशन दिवपाक येयल्ले आसा की आमी पणजे येवं शकता इतल्या पयस आसा पण येवं शकता पणजे. आझाद मैदानात जाय जाल्यार आझाद मैदानान पण बसतले. आमची लढाई आसा ही अशी लायटली घेवं नाका तुमी की आमी कारापूर बसून थंयसर पिकनीक करता अशें समजूंक जायना कोणी. कळ्ळें. आमचे पिकनीक करपाक बसून इतले वताचे आतां टेम्परेचर 45 पावलें आसा गोंयांत. 45 इज नॉट सिंपल फॉर गोवा. राजस्थानाचो टेम्परेचर गोंयांत आसा कित्याक लागून जाता एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन जाला म्हणून. सो एनवायरमेंट वाचोवपाचें हे सगळ्या गोंयकारांचे कार्य आसा. सगळ्यांक ड्युटी सगळ्या गोंयकारांक सांगता तुमच्या गांवांत अशें कितें घडटा आवाज उठया वयर सरा एक जावया आमी सगळे आनी हे जे डिस्ट्रक्शन जाल्लेलें आसा एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन हे स्टॉप करूया आनी परत रिस्टोर करूया आमची ग्रीनरी ग्रीन गोवा.
इतलेंच सांगता तुमी आता ते सीएमाक मेळ्ळे ह्या विशयाचेर 33 दीस जाले तुमकां हाजे पयलू मुख्यमंत्र्याकय मेळ्ळे तुमी ह्या विशयाचेर कितें आश्वासन दिलें मुख्यमंत्र्यान तुमकां मुख्यमंत्र्यान कितें सांगलां फायनली आमी एकूच गोश्ट सांगली मुख्यमंत्र्याक की आमकां हो प्रोजेक्ट नाका हां. एकूच आमी लास्टाक सांगलें तांकां की आमकां प्रोजेक्ट नाका आनी तेंच्यांनी मागीर तुमकां स्टेटमेंट दिलें आसा की कन्सर्न डिपार्टमेंटाक तुम्ही कोणी ते प्रश्न विचारलो की कन्सर्न डिपार्टमेंटाक तेंच्यांनी अप्लाय करून अशें म्हणून सो ते आतां आमचे प्रोटेस्ट चालूच उरलो आनी आमची लढाई लिगल पसून चालूच उरते गोंयचो मुख्यमंत्री ह्या नात्यान मुख्यमंत्र्यान ह्या विशयाक लक्ष घालप अशें तुमकां दिसना ह्या विशयाक? खूप इम्पॉर्टंट आसा तेंच्यांनी ते मेन आतां सीएम आसा चीफ मिनिस्टर सो चीफ मिनिस्टरान ह्या विशयाचेर 100% लक्ष घालूंकूच जाय तेजेर उपाय जो सोल्युशन अशी क्लियर कट आसा ते सोल्युशन दिवंकूच जाय काय मुख्यमंत्र्याचे दबाव आसा कोणाचो? ते आतां आमकां खबर ना ते तुमी विचारूंक जाय प्रश्न तुम्ही प्रेशर कोणाचा असायचं हे आता सगळे प्रश्न तुम्ही विचारूंक जाय ना मिडियान तुम्ही सगळ्यांक विचारपाचो तुमकां खबर आसा तुका आमकां एकूच आसा ऑप्शन दिसता जे ऑपोजीट पार्टी आसा तांकां जेंच्यांनी सपोर्ट केला साथ दिला ते पॉलिटिशियन मिनिस्टर जो बिल्डर लॉबी आसा तांकां सगळ्यांचो प्रेशर आसतलोच ना इतलो व्हडलो प्रोजेक्ट आसा व्हडलो प्रोजेक्ट आसा 5.5 लाख स्क्वेअर मिटर एरियाचो कळटा सो ह्या येदे व्हडल्या प्रोजेक्ट करोडांनी पयशे त्यांनी स्पेंड केल्लो आसा ह्या प्रोजेक्टाक तांकां प्रेशर तरी येतलोच त्या ग्रामसभेक एकमतान ठराव घेतलो तेन्ना ही रुलींग आसा पंच मेंबर तेणी आपूण लोकां बरोबर आसा म्हणलें पूण काल ती खोटी म्हणत ते ज्यांनी सांगलेले फक्त आम्ही गावा बरोबर आसा प्रोजेक्टा विरुद्ध ना असे त्यांच्यानी म्हणून नसले त्यांचे स्टेटमेंट तुम्ही पळया त्यांच्यानी फक्त आम्ही गावा बरोबर आसा ते पासून भिवन म्हटलेले प्रोजेक्टा विरुद्ध ना गोदा प्रोजेक्ट विरुद्ध ना असे त्यांनी जेन्नाच म्हणून